राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री गुरुदेव हरिनाथ महाराज की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गजानन महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज राजा शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय याचे प्राचार्य माननीय श्री अतुलजी पानसरे सर, त्याचबरोबर माननीय श्री प्राध्यापक बरकडे सर, त्याचबरोबर या ठिकाणी ज्युनियर कॉलेजचे आमचे सर्वांचे डॉक्टर आवडते सुरेंद्र पवार सर, त्याचबरोबर युवराज सर आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र हो। या ठिकाणी गेली अनेक दिवस ज्ञानेश्वर महाराज त्यांची कमिटी मंडळ आणि त्याचबरोबर आपलं राजा शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोरच हा ज्ञानेश्वरीचा पाठ या ठिकाणी सुरू आहे। गेली अनेक दिवस सुरुवातीच्या काही काळामध्ये आपण मला वाटतं पसायदानावर 2-3 दिवस बोललो आणि त्याच्यात एक साधारण 1-2 महिने तरी आपण पाठ घेतलेले होते, बरोबर आहे की नाही? आणि त्यानंतर याचा अभ्यासक्रम तयार केलेला आहे आणि हा अभ्यासक्रम कारण आळंदी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आहे आणि या राजधानीमध्ये जे निर्माण होतं ते संपूर्ण विश्वापर्यंत जातं। कारण इथे एक चमत्कार पूर्वी घडलेला आहे की वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी संपूर्ण विश्वाला लाजवणारं तत्वज्ञान या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। कुणाला? संपूर्ण विश्वाला लाजवणारं। म्हणून आध्यात्मिक ही राजधानी आहे आणि या राजधानीच्या या पवित्र माऊलीच्या प्रांगणामध्ये हा ज्ञानेश्वरीचा पाठ आपल्यासमोर चालू आहे। आपण सर्वच भाग्यवान आहात, धन्य आहात असं म्हटलेलं आहे। आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हा रीक वाटे देवा। याप्रमाणे आज या ठिकाणी आपण अनेक जण सात्विक कुटुंबातील आहात, आळंदीमध्ये राहत आहात। बऱ्याच आपल्या आईवडिलांनी आपल्याला या ठिकाणी अभ्यासासाठी, या संस्काराचं शिक्षण घेण्यासाठी, वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेण्यासाठी, ज्ञानेश्वरीचं शिक्षण घेण्यासाठी, गीता भागवत या ग्रंथाचं शिक्षण घेण्यासाठी अनेक संस्थांच्या माध्यमातून मुलं आणि मुलींना आईवडिलांनी या ठिकाणी काय केलेलं आहे? ठेवलेलं आहे। काही संस्थांच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह चालेल एवढाच ते अल्प मोबदला घेतात आणि त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला ते वर्षभर राहण्याची सोय, खाण्याची सोय किंवा आणखी काही ज्या सुविधा असतील, पखवाज, त्याच्यामध्ये गायन, पेटी, हे चांगले संस्काराचं शिक्षण आपल्याला दिलं जाते। आणि म्हणून आजचा विषय आपला असा आहे की श्री गुरु, शिक्षक, अध्यापक आणि आचार्य
गुरुच्या बाबतीमध्ये गुरु कोणाला म्हटलं जातं? आध्यात्मिक थोडे बारीक बारीक भेद आहेत त्याच्यामध्ये. गुरु म्हणजे मोठा, गुरु म्हणजे महान, गुरु म्हणजे श्रेष्ठ, गुरु म्हणजे विद्वान, गुरु म्हणजे ज्ञानाचा साठा असणारा, गुरु म्हणजे ज्ञानांचा राजा असणारा. आलं का लक्षामध्ये? असा महान मांगल्याचा जो स्रोत आहे तो कोण असतो? गुरु असतो. लक्षात ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी या अभ्यासक्रमामध्ये आमचे परममित्र सुभाष महाराज गेठे, की जे आम्ही अनेक वर्ष धर्मशाळेत राहून एकत्रित मधुकरी खाल्ली, त्यांच्याही जीवनामध्ये सर त्यांना असाच एक आजार झालेला होता आणि मग त्यांना YCMला ॲडमिट केलेलं होतं. आणि मग त्यांच्या आईने आळंदीतून तीर्थ नेलं. त्या ठिकाणी माऊलीची प्रतिज्ञा केली होती की माझ्या मुलाला लवकरात लवकर बरं होऊ दे. काही त्यांनी नवस किंवा काही मागणं घातलेलं होतं आणखी. आणि त्याच्यानंतर ते अतिशय दुर्धर आजारामधून ते बरे झाले. आणि मग पुढचं जे आयुष्य आहे ते त्यांनी ठरवलं की आपल्याला केवळ लोककल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी, हा अज्ञानाचा तिमिराचा अंधकार दूर करण्यासाठी, लोकसेवेसाठी आपल्याला हे व्रत स्वीकारायचं आहे. त्यांचे वडीलही कीर्तनकार आहेत, वारकरी आहेत, त्यांची एक दिंडी आहे, त्या दिंडीमध्ये ते जात असतात. आणि आता महाराजांनी स्वतःचाही बराच मोठा आश्रम 2-3 मजली बांधलेला आहे. अनेक ठिकाणी त्यांचे ज्ञानेश्वरीचे बाहेरही पाठ चालतात. आणि मला वाटतं पाठीमागचं परकडे सर पालसरे सरांनी सांगितलं होतं की आत्ता जवळजवळ 83 शाळा, पहिल्या 56 होत्या, पण आता 83, त्याच्याही पुढे संख्या गेलेली असेल. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज जी त्यांची चरित्राची जी कमिटी आहे, त्या कमिटीच्या माध्यमाने आपल्या स्कूलच्या माध्यमातून या ठिकाणी हा आपल्याला सर्वांना योग येत आहे. मी सांगितलं की सर्व ग्रहामध्ये कोणता मोठा ग्रह मानला जातो? गुरु हा मोठा ग्रह मानलेला जातो. गुरु जो अज्ञानरूपी अंधकारचा नाश करतो त्याला गुरु म्हणतात. लक्षात ठेवा. जो आपल्याला ज्ञान देतो त्याला गुरु म्हणतात. जो त्यांची जशी पात्रता आहे, तुकाराम महाराजांनी म्हटलं आपण सारिखे करती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागी, ते आपल्यासारखं सर्वांना करत असतात. आणि म्हणून गुरु हे महान असतात, मोठे असतात, ज्ञानाचा साठा असतो आणि त्यांच्या अंतःकरणात आपल्याविषयी तळमळ असते, एक प्रकारची अलग एक प्रकारची भावना असते की जे मला ज्ञान आहे. मला लेझिम येतोय, सरांना वाटतं माझ्या मुलींना लेझिम चांगला आला पाहिजे, मला फिजिकलचं चांगली माहिती आहे, पालसरे सर वाटतं हे सगळं माझ्या मुलापर्यंत गेलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की आपल्या शाळेचा या प्रत्येक लेझिम पथकामध्ये असेल, कीर्तनामध्ये तुम्ही काल पाहिलं असेल, किंवा आणखी मिरवणुकी, गणपतीची मिरवणूक असेल किंवा आणखी काही कार्यक्रम असेल, याच्यामध्ये नेहमीच कोणता नंबर लागतो? पहिला नंबर आपल्या शाळेचा लागतो. याचा आपल्या सर्वांना अभिमान पाहिजे. त्यासाठी सरांसाठी तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. कारण हे सहजासहजी होत नाही, लक्षात ठेवा. नाही तर आता तुम्हाला माहिती आहे हल्ली लोक कामं करत नाही असं नाही, पण मोले घातले रडाया नाही आसू आणि माया. माणूस रडतं कधी तुम्हाला माहिती आहे का? कधी रडतं? कुणीतरी मेल्यावर. तसं नाही, आपल्या जवळचं मेल्यानंतर माणसं रडतात. कुणी मेल्यावर रोज हजारो लोक जगामध्ये मरतात, आपण रोज रडत बसतो का? गावात मरतात, बाजूला मरतात, गल्लीत मरतात, दिल्लीत कुठेही मरतात. आपण प्रत्येकाच्या वेळी रडत नाही. ज्याचे आपले काहीतरी ऋणानुबंध निर्माण झालेले असतील, काहीतरी प्रेमसंबंध आलेले असतील, आपुलकी स्नेहभाव निर्माण झालेला असेल, ती व्यक्ती गेली की त्याच्या आठवणी आपल्या मनात दाटून येतात. आणि त्या स्मृतीच्या आठवणी आल्या की आपाप आपल्या डोळ्यातून काय येत असतं? पाणी येत असतं. लक्षात ठेवा. आणि म्हणून गुरु, मी सांगितलं की गुरुच्या बाबतीमध्ये त्यांनी साधना केलेली असते, त्यांनी अभ्यास केलेला असतो, त्यांनी काही व्रत धारण केलेलं असतं अलग लक्षामध्ये. आणि त्यासाठी विद्यार्जन करत असताना, विद्यार्थी याचा अर्थच असा आहे, विद्या जो आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतो त्याला काय म्हटलं जातं? विद्यार्थी. आणि म्हणून गुरुच्या बाबतीत गुरुशिवाय कुणीच मोठं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी तर एक अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की गुरुच्या बाबतीत मी काय काय होणार आहे सांगू तुम्हाला. ते म्हणतात, ज्या ठिकाणी माझे गुरु जंगलामधून चालत असतील ना, त्या रस्त्यावरची माती मी होईल. कारण त्या रस्त्यावरची माती माझ्या गुरुदेवांच्या पायाला टुचू नये, पुचू नये म्हणून मी ती माती कोण होईल? मी स्वतः त्या ठिकाणी पसरला जाईल. एवढंच नाही, ज्या ठिकाणी ते जात असतील त्या ठिकाणची ती हवा असेल, त्या हवेतला जो सुगंध असेल, ती पवित्र हवा असेल, ती ऑक्सिजनिक शुद्ध हवा असेल, ती हवा देखील कोण होईल?
मी होईल असं म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. एवढंच नाही, ते ज्या ठिकाणाहून जात असतील त्या ठिकाणी त्यांना ऊन लागू नये म्हणून त्या रस्त्यावरचे झाडं लताविली देखील कोण होईल? मी होईल. एवढंच नाही तर ते जे पाणी पित असतील त्या जलातलं जलतत्व देखील कोण होईल? मी होईल. याचा अर्थ काय? मी गुरुची एवढ्या पद्धतीने सेवा करील. आणि पुढे तर ते असं म्हणतात, अति उच्च शेवटचं उदाहरण घेतो मी, की ते म्हणतात माझे गुरुदेव ज्या मुरीमध्ये किंवा जिथं स्नान करत असतील ना, त्या स्नानगृहाच्या त्या तिथं मुरीमध्ये कुठे मला जरी किडे होऊन राहण्याचं भाग्य मिळालं तरी माझ्यासारखं भाग्य कोणाचंच आहे, कोणाचंच नाहीये. हा नम्रतेचा त्यांचा सूर्य लक्षात ठेवा. किंवा त्यांचा विनिमय ते व्यक्त करत असताना म्हणतात की बघा, नमिता मान अपमान गळाले म्हणून अवचिता ते मीची झाले. भगवान सांगतात तसं की ज्याच्या ठिकाणचा अहमभाव गेलेला आहे, ज्याच्या ठिकाणचे विकार गेलेले आहेत, तो कोण झाला? देवत्वाला जाऊन प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून अशी व्यक्ती, असे संत महात्मे प्रत्येकाला काय करत असतात? नमस्कार करत असतात. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण सुद्धा सर्वांना काय करायचा असतो? नमस्कार करायचा असतो. लक्षात ठेवा, त्यांचं दर्शन घ्यायचं असतं. योगशास्त्रामध्ये असं सांगितलं की तुम्ही ज्यावेळी वागताना एखाद्याच्या पायावर, त्यावेळी तुमच्या अंगामध्ये ऊर्जा निर्माण होत असती आणि तुम्हाला ती ऊर्जा पुन्हा साठवण्यासाठी गुरुदेवांच्या तुम्ही वाकून पायावर नमस्कार केला की त्यांची विद्या, त्यांची तपश्चर्या, त्यांची साधना, त्यांचं पुण्य आशीर्वादाच्या माध्यमातून कोणाला मिळतं? आपल्याला मिळत असतं. म्हणून नमस्कार करायचा. म्हणून आपण कुणी सर भेटले तर काय म्हणतो? गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅडम म्हणतो का नाही? नमस्कार सर म्हणतो की नाही? सगळेजण शुभ सकाळ म्हणतो, कुणी कुणी मराठीतले असाल तर. म्हणजेच गुरुला आपण नमस्कार करायचा असतो. आणि म्हणून गुरुची लक्षणं सांगतात, गुरुकडे अद्ययावत ज्ञान पाहिजे, त्याला चालू घडामोडीचं नॉलेज पाहिजे, त्यांनी साधना केली पाहिजे, त्याची तपश्चर्या चालली पाहिजे, त्याचे आचार विचार, त्याचं चालणं बोलणं वागणं ह्याच्यात एक वाक्यता असली पाहिजे, तो अभ्यास करणारा असला पाहिजे, तो स्वतः नियमितपणे काम करणारा असला पाहिजे. आणि त्यांनी जसे विद्यार्थी अभ्यासासाठी येतात तसं गुरुलाही वाटलं पाहिजे मी यांना काहीतरी दिलं पाहिजे. आणि ज्यावेळी असे गुरु भेटतात तेव्हा आपलं नाव कुठं तरी निघतं आणि मग गुरुचं सुद्धा नाव त्या ठिकाणी निघतं. आणि म्हटलं गुरु परब्रह्म, गुरु हे परब्रह्म आहे. गुरु रे विष्णू, विष्णू देवा तूही गुरु आहेस. गुरु साक्षात परब्रह्म, हे परब्रह्मा तू देखील गुरु आहेस. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणि म्हणून मी त्यांना काय करतो? नमस्कार करतो. अलग लक्षामध्ये. आता गुरुच्या बाबतीत मी सांगितलं, त्याने असे काही थोडे भेद केलेले आहेत, इथं काही ते अपेक्षित भेद नाही. त्याने असं म्हटलंय की जो आपल्याला एखादी गोष्ट शिकवतो, मला गाडी येत नाही समजा फोर व्हीलर, मला कुणीतरी शिकवली, मला टू व्हीलर येत नाही, कुणीतरी शिकवलं, मला मोबाईल चालवता येत नव्हतं, कुणीतरी मला शिकवला, बरोबर आहे की, मला लिहिता येत नव्हतं, कुणीतरी मला, म्हणजे जे आहे त्याच्याबद्दलची माहिती करून दिली, इन्फॉर्मेशन केलं, त्याला त्याने असं जरा तिथे शिक्षक असं म्हटलेलं आहे. म्हणजे अध्यात्माच्या पातळीवरचा थोडा विषय. आणि मग एक काय करतो, जे आपल्याकडचं आहे तो शिकून टाकतो दुसऱ्यांना. त्याला काय गुरु, तुम्हाला कळालं, त्याला काय म्हणतात? गुरु म्हणतात. की जे आपल्याकडं आहे तो विद्यार्थ्यांना निरपेक्षपणाने देतो, त्याला गुरु असं म्हटलं जातं. आणि मग सद्गुरू म्हणजे कोण? तर जो आपल्याकडे जी विद्या आहे, आपल्याकडे जी कला आहे, ती कला मुलांना देतो, त्यांच्याकडूनच तो करून घेतो, याला काय म्हणतात? सद्गुरू. आणि परब्रह्म म्हणजे परब्रह्माची जो ओळख करून देतो, मी जन्माला कशासाठी आलेलो आहे, माझ्या जन्माची इति कर्तव्यता काय आहे, मला जन्मामध्ये येऊन काय करायचं आहे, माझं ध्येय काय आहे, माझं उद्दिष्ट काय, माझं अंतिम साध्य काय आहे, मला काय मिळवायचं आहे, मला लोकांना काय द्यायचं आहे, या लोकांना अज्ञानातून अंधारातून बाहेर कसं काढायचं आहे, हा दाखवणारा तो सद्गुरू असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून तर आपल्याकडे आपण व्यास पौर्णिमा साजरी करतो. व्यास ज्याचं जीवनाचं विद्येचं परिवर्तन वर्तुळ जे पूर्ण झालेलं आहे त्याला आपण काय म्हणतो? व्यास. आणि ज्यावेळी दोन त्रिज्या एकत्रित येतात त्यावेळी आपला व्यास काय होतो? पूर्ण होतो. तोपर्यंत पूर्ण होत नाही, म्हणून तो मोठा. लक्षात आलं का? आणि म्हणून असे व्यासो उच्चिष्ट जगत्रय असं म्हटलेलं आहे की व्यासांचं हे सगळं ज्ञान उष्ट आहे. आपल्याला भागवताची कथा सगळ्यांना माहिती आहे, महाभारताची, की गणपतीला लिहायला सांगितलं, गणपतीने सांगितलं मी लिहीन, पण मला थांबता कामा नाही. तुम्ही थांबले तर माझं स्पीड थांबलं, मी लिहिणार नाही,
बरोबर आहे की नाही? मग व्यास हुशार होते, ते म्हटले मी करतो तसं, पण ज्यावेळी मी शब्द सांगितला की पुढच्या कल्पना सुद्धा तुम्हीच पूर्ण करायच्या, म्हणजे थांबायचं नाही. म्हणजे व्यासाने एक ब्रह्म सांगितले की ब्रह्माबद्दलची सगळी माहिती कुणी लिहायची? गणपतीने आपोआप लिहायची. आणि म्हणून आपल्याकडे म्हटलं जातं मातृदेवो भव. आपला पहिला देव कोण आहे? आई. मातृदेवो भव. नंतर पितृदेवो भव. वडील हे सुद्धा आपले आई म्हणजे देव आणि गुरु आहेत. लक्ष, आई सुद्धा आपली गुरु आणि देव आहे. नंतर आचार्य देवो भव. आचार्य ज्यांनी सर्व विद्याचा अभ्यास केलेला आहे. आपल्याकडे ज्या डिग्री आपण म्हणतो ना, MSc, MA, बरोबर, MCom म्हणतो ना आपण, किंवा तुम्ही अलंकार म्हणतात, म्हणजे मास्टर ऑफ ज्याला डिग्री म्हणतात ना, त्याला संस्कृतमध्ये जर तो BA झाला तर त्याला शास्त्री म्हणतात. शिक्षणामध्ये BA झाला तर त्याला शास्त्री म्हणतात, लक्षात ठेवा. आणि जर तिकडं तो पूर्ण झाला तर त्याला काय म्हणतात? MA झाला तर त्याला अलंकार असं म्हटलं जातं. डिग्रीची चालू माहिती असू द्या, म्हणजे त्याला अलंकार. आणि जर तो संस्कृतमधून पूर्ण झाला, गाण्यातून पूर्ण झाला अलंकार, आणि संस्कृतमधून जर त्याने डिग्री भाषेतून पूर्ण केली तर त्याला आचार्य असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. म्हणजे पूर्ण डिग्री, पूर्ण शिक्षण झाल्यानंतर त्याला आचार्य असं म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल की आचार्य कुणाला म्हणतात? भीष्माचार्यासारख्यांना, द्रोणाचार्यासारख्यांना, जे जे मोठे मोठे आहेत त्यांना काय म्हटलं जातं? आचार्य असं म्हटलं जातं. आणि म्हणून आपल्या संस्थेच्या माध्यमातून आदर्श शिक्षक, आदर्श प्राध्यापक, आचार्यश्री असे मोठमोठाले पुरस्कार दिले जातात. लक्षात ठेवा, अलग लक्षामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी आचार्य शब्दाचा की त्याला सर्व त्या गोष्टीतलं नॉलेज आहे, सर्व ज्ञान आहे. आपण यांनी तर असं म्हटलेलं आहे एकनाथ महाराजांनी की जो जो जयाचा मी घेतला गुण, तो तो गुरु मी केला जाणू. गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. म्हणजे या जगामध्ये, या विश्वामध्ये शिक्षण घेत असताना मला कुणी गणित शिकवलं, बरोबर आहे, मला कुणी लिहिणं शिकवला, मला कुणी कबड्डी हुतू काय असेल शिकवलं, मला कुणी वाचायचं शिकवलं, मला कुणी लिहायचं शिकवलं, मला कुणी आयडिया दिला, मला कुणी मोबाईल चालवायचं शिकवलं. जो जो जायचं त्याच्याकडे जे ज्ञान असेल त्याच्याकडून मी घेतल्यानंतर एकनाथ महाराज जो जो जायचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाणू. मी त्याला गुरु केले. गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिशे. आता मला सगळं जगत काय दिसायला लागलेलं आहे? गुरु दिसायला लागलेले आहे. कशामध्ये? ज्ञानेश्वर महाराजांनी तर गुरुबद्दल खूपच वर्णन केलं. मागास सांगितलं की त्यांच्या नाहीतला मी किडा देखील होईल. काय म्हटलंय? किडा होईल. म्हणजे बघा किती विनम्रता आहे त्यांची, अलग लक्षामध्ये. आणि म्हणून गुरुच्या बाबतीमध्ये बोलत असताना असं म्हटलेलं आहे की गुरुची अगाध लीला सांगू किती तुम्हा. गुरुची अगाध लीला हा जन्म मानवाचा दुःखी अनंत फार. तो भार सोसण्याला गुरु हा एकची आधार. जीवनात सुख पाता झोपाडे, दुःख पर्वता एवढे, किंवा मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐक जल कवनाची श्रवणी. कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या, म्हणजे इंगळाच्या म्हणजे विस्तवावर, किंवा इंगळे विंचूचा बॉस किंवा कॅप्टन म्हणजे इंगळी. आणि ती चावल्यानंतर जेवढ्या वेदना होतात. आणि एखादा जर म्हटलं मी त्याच्यावर झोपतोय किंवा मी विस्तवावर झोपतोय, तो जगेल का वाचेल? जगणार नाही, वाचणार नाही, तो मरेल, जळून तडपडून मरेल. अलग लक्षात. तसं महाराज सांगतात की कैचे सुख निद्रा अंथरुणी इंगळाची. विस्तवावर झोपणं शक्य नाहीये, विंचवावर झोपणं शक्य नाही. का शक्य होईल? शक्य नाहीये. तसं या संसारामध्ये, या मृत्यू लोकामध्ये सुखच नावाचा पदार्थ शिल्लक नाहीये. हा तसा दुःखी लोक आहे. किंवा जे आपण स्वतः सगळी मोठी माणसं संसार करणारी, बरोबर आहे की नाही? संसारी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे. राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणाले. जे अरण्यामध्ये गेले, जे संसार सोडून गेले, जे संन्यासी घेतला, जे परित्यागता झाले,
बाहेर गेले, त्यागी झाले, संन्यासी झाले, वानप्रस्थ आश्रमामध्ये गेले, संन्यासी आश्रमामध्ये गेले, ते काय वेडे नव्हते, तर सुखासाठी कुठे गेले? ते अरण्यामध्ये गेले, अलग लक्षामध्ये. आणि म्हणून हा सुखाचा मार्ग आपल्याला फक्त कोण सांगतात? गुरु सांगतात की हे चिथोर भक्ती आवडती देवा, संकल्प माया संसाराची, ठेविले आनंदे तैसेची राहिले, चित्ती असू द्यावे समाधान. आणि म्हणून समाधान राहिलं पाहिजे चित्तामध्ये. त्यासाठी आपल्याला संत महात्मे, आपले गुरु हे आपल्याला उपदेश करत असतात. त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट गुरु असते, प्राणी गुरु असतात, आपल्या एखादी वस्तू गुरु असते, बरोबर आहे की नाही? प्रत्येक ठिकाणी गुरुत्व असतं. आणि म्हणून गुरुत्वाचा मंत्र ज्याच्या जीवनामध्ये आला तो माणूस काय होतो? गुरुलाभ ज्यासी झाला तो धन्य धन्य होई, प्रत्यक्ष भगवान तयापासून गुरु नाही. बघा, गुरुलाभ ज्यासी झाला तो धन्य धन्य होई, प्रत्यक्ष भगवान तयापासून दूर नाही. आणि म्हणून गुरु आपला देव असतो. लक्षात आलं का? गुरु ही आपली माता असते, लक्षामध्ये. आणि म्हणून गुरुचं महत्त्व आपलं उत्कर्ष होण्यासाठी अतिशय महत्त्वाचं स्थान असतं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की गुरुच्या बाबतीमध्ये त्यांनी काही व्हावे. आपल्याला गुरु, शिष्य आणि गुरु यांना जोडणारी काय असेल तर विद्या असते, लक्षात ठेवा, शिकवणं. आणि म्हणून आपण सुरुवातीला श्लोक म्हणतो ना की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती हे देखील आपले गुरु, सर्व विद्यांची ते देवत आहे, सर्व ज्ञानांचं ते भंडार आहे. तसं सरस्वतीच्या बाबतीत म्हणून आपण त्यांना नमस्कार करतो. आणि म्हणून आपण आपल्या गुरुला आपुलकीने, आवडीने त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? नमस्कार केला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज तर असं म्हणतात, तुम्ही लिहून घ्यायला लागले तर, गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, उभा दंडा, त्याच्या पुढे दुसरं कडवं, म्हणजे त्याच्यातच कडवं. गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुवीन देव तुझा. पाहता नाही त्रिभुवनी. दोन दंडे, पुढे एक आकडा द्या, परत दंडा द्या, दोन दंडे तिथं. आणि आता पुढच्या वळीला गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा सुखाचा सागरू. दंडा, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळेना. ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलं पुढं की गुरु हा संत कुळाचा, संत कुळाचा तो राजा आहे, प्रमुख आहे. आणि आमच्या सर्वांचा प्राण विसावा कोण आहे? आमचा गुरु आहे. तुमच्या सर्वांचा प्राण विसावा कोण आहे? ते तुमचे गुरु आहेत. ज्यांच्याकडून तुम्ही शिकले ते सगळे आपले गुरु आहेत. पूर्व अगोदर पद्धत होती, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राणी बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. इथपर्यंत एक गुरु एक शिष्य, बरोबर आहे की नाही, हरिपाठाच्या अभंगामध्ये. पण नंतर मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं? सगळ्या विश्वालाच ते ज्ञान मुक्त करून टाकलं. अलग लक्षात काय केलं? सगळ्या विश्वालाच ज्ञान ते देऊन टाकलं. आणि म्हणून म्हणतात की सुखाचा सागर आहे. गुरु हा धैर्य त्यांच्याकडे असतं. आपल्याला धैर्य देतात, ते पास होण्यासाठी आपल्याला प्रेरणा देतात, भावनिक बळ देतात, आपल्याला ऊर्जा देतात, आपली मनशक्ती वाढवतात, अलग लक्षामध्ये. आणि म्हणून मग आपण काय होतो? आपला प्रवास हा पुढे पुढे जात असतो. लक्षात आलं का? गुरु हा सुखाचा सागर, तो सुखाचा सागर असतो, सुख देणारा तो सागर असतो. गुरु हा धैर्याचा डोंगरू, त्याच्या ठिकाणी म्हणजे प्रचंड धैर्य असतो, तो धैर्याचा डोंगर असतो.
गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा आगरू म्हणजे भरलेला असतो प्रेमाने. गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळेना, तो कधीही घाबरत नाही, तो विचलित होत नाही. लक्षात आलं का? आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा माझा गुरु कोण आहे? माझ्या संत कुळीचा राजा आहे. याच्यामध्ये त्यांनी गुरुच्या काही अवस्थाही सांगितलेल्या आहेत. आता क्षत्रिय म्हणजे काय? ब्रह्मनिष्ठा म्हणजे त्याची, आपण जो व्यवसाय करतो त्या व्यवसायावर त्याचं प्रेम असलं पाहिजे, अभ्यासावर त्याची निष्ठा असली पाहिजे, विद्यार्थ्यावर त्याची आपुलकी प्रेम, त्याचा जिव्हाळा असला पाहिजे, शिकवण्यात त्याचं प्रेम असलं पाहिजे, त्याला आपुलकी असली पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की पानसरे सर असतील, बरकडे सर किंवा त्यांचा सर्व स्टाफ असेल, ज्यावेळी तुमचे उपक्रम घेतात, गणपतीमध्ये 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असतील, ते इतकं छान काम बसवतात की असं दृष्ट लागावं असं वाटतं. त्यावेळेचे काही माझ्याकडे अजून ते व्हिडिओ आहे. म्हणजे का म्हटलं नाही तर मन लावून प्रेमाने तळमळीने केलं पाहिजे. ते नुसतं सांगतात म्हणून सांग काम्या नको. काय सांगतात म्हणून नुसता सांग काम्या नकोय. बरोबर आहे की नाही? जर नुसता सांग काम्या असेल तर तुम्हाला माहिती काही वेळा खूप गमती होतात का नाही? तर त्यांनी असं नाही म्हटलं. गुरु कसा पाहिजे? त्यांनी म्हटलंय की तो सर्वांना देणारा पाहिजे, तळमळ पाहिजे, धैर्य देणारा पाहिजे आपल्याला. लक्षात आलं का? जसं अर्जुनाला कृष्णाने धैर्य दिलं, युद्ध करत नव्हता, तो परत चाल निघाला होता, पण त्यांनी सांगितलं नाही, तुला योद्धाहीच तुला लढावं लागेल, मी तुझ्या पाठीशी ना, काळजी करू. तुला काय वाटतं तू मारलं तर हे मरतीन? असं नाही. तू नाही मारले तर मी यांची सोय मारण्याची करणार, तू काळजी करू. गुरु आपल्याला धैर्याचा डोंगर, कधीही ते घाबरत नाही, भीत नाही. आपली निष्ठा, आपल्या विषयाची निष्ठा ते आढळ ठेवतात, आपल्या व्यवसायाची ते प्रामाणिक राहतात. गुरु हा सुखाचा सागर, सुख नुसतं थोडं नाही, सागर आहे. सागराचा कधी आपल्याला अंत लागलेला आहे का? लागत नाही. तुम्हाला ब्रह्मडा नावात ट्रँगल म्हणून एक जो समुद्राचं ठिकाण आहे, वरून विमान गेलं तरी त्याच्यात पडतं, पाखरू गेलं तरी त्याच्यात पडतं, हेलिकॉप्टर गेलं तरी त्याच्यात पडतं, जवळ बोट जरी चालली तरी त्याच्यात जाती, परत ती सापडतच नाही. म्हणजे ज्या समुद्राचा अंत लागत नाही, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे निवृत्तीनाथ काय आहेत? प्रेमाचे सागर आहे, धैर्याचे ते डोंगर आहे. त्यांच्याकडे धैर्य आहे ना, असे डोंगरच्या डोंगर मोठमोठे, ह्या टेकड्या नाही नुसत्या डोंगर आहेत. धैर्याचा डोंगर कदा काळी डळमळेना, असे माझे श्रीगुरु आहेत. ते भक्तालागी गाय आहे, विद्यार्थ्यासाठी ते माय आहेत. आणि म्हणून या ठिकाणी त्याच्या ठिकाणी तळमळ असली पाहिजे. आणि तळमळ त्यानंतर त्याने असं म्हटलंय, उपनिषदात एक मंत्र आलेला आहे, आचार्य पूर्व रूपम अंत्यवास्तुत्तर रूपम विद्या संधी प्रवचनगम संधान. म्हणजे अध्ययन सुरू होण्यापूर्वी विद्यार्थी व शिक्षक एकत्रित येऊन अशी प्रार्थना करतात नेहमी, तुम्हाला माहिती आहे. सहनावतू सहनव भुणतू सहवीर्य करवा वही तेजस्विना वदी मस्तू मा द्वेषा वही. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी एवढी ज्ञानेश्वरी लिहिली ना, 1000 वव्याची ज्ञानेश्वरी लिहिली. आपण एखादं काम केलं तर आपल्याला वाटतं आपल्याला त्याचं श्रेय काय झालं पाहिजे? मिळालं पाहिजे. त्याचं मोठेपण, त्याची शाबासकी मिळाली पाहिजे. नाही मिळालं तर आपल्याला वाईट वाटतं कधी कधी. बरोबर आहे की नाही? आपलं कौतुक केलं पाहिजे. पहिला नंबर आलाय, कौतुक केलं पाहिजे. खेळात पहिला आलो, कौतुक केलं पाहिजे. लेझिम चांगला खेळ, कौतुक केलं पाहिजे. कवायत चांगली केली, कौतुक केलं पाहिजे. चांगले मार्क पडले, चांगलं वागलो, कौतुक केलं पाहिजे. प्रत्येकानं आपण करतोही त्यांचं कौतुक. बरोबर आहे की नाही? कौतुक केलं पाहिजे. पण ज्ञानेश्वरीची जसरे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय? स्वतःकडे घेत नाहीत, मी केलं म्हणतच नाही. ते काय म्हणतात? ज्ञानेश्वरी माझ्या गुरुच्या कृपेचं, ज्ञानाचं हे वैभव आहे. काय? गुरुच्या कृपेचं, ज्ञानाचं हे वैभव आहे, त्यांचं वैभव आहे. याच्यात माझा काय नाही. मी तो हमाल भारव आहे. एखादा हमाल असतो, त्याने इकडे पोते तिकडे, तिकडे पोते इकडे टाकायचे. तो काय मालक असतो का? त्याचा मालक नसतो. तसा माऊली म्हणतात की मी याचा मालक नाही, मी फक्त कोण आहे? हमाल आहे. म्हणजे एवढ्या जगाचा विद्वानांचा राजा आणि सम्राट शेवटी श्रोत्यांना विनंती करतोय, सगळ्यांना सांगतोय की हे गुरुकृपेचं वैभव आहे. तैसे श्री निवृत्तीनाथांचे गौरव आहे जी साचे. कुणाचं गौरव येते? निवृत्तीनाथांचे. ग्रंथ नव्हे कृपेचे, वैभव हे तयाचे. हे ग्रंथ लिहिला, हे माझं वैभव नाही. हे वैभव कुणाचं आहे?
म्हणजे विद्यार्थ्याकडे ही नम्रता असली पाहिजे. आजही ज्यावेळी मी अजूनही काही वेळा गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमेला माझ्या गुरुदेवांना भेटायला जातो, फोन करतो, चौकशी करतो, कधी भेट घेऊन जातो. ज्यांनी आपल्याला शिकवले त्यावेळी आपल्याला पुन्हा पुन्हा भेटले की आपण जरी कॉलेजचे तुम्ही प्राचार्य असा नाही तर कुणी असा नाही तर कुणी असा, पण ते भेटले की आपण त्यांच्या काय करतो, चरणावर नतमस्तक होतो. का? त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. मी मागं सांगतो, राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. तसं प्रत्येक अध्यायाच्या आरंभी, मध्य आणि अंती जिथे संधी मिळेल तिथे त्यांनी काय केलेलं आहे, गुरुचं वर्णन केलेलं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी पुढचं एक सुंदर दृष्टांत दिलेलं आहे. त्याच म्हणतात की त्या भावल्या असतात, भावल्यांचा खेळ तुम्ही कधी पाहिला असेल. भावल्या इकडे तिकडे उड्या मारतात, वर येतात, खाली येतात. बरोबर आहे की यात्रेमध्ये जत्रेमध्ये त्या भावल्या असतात. पण त्या भावल्या स्वतः नाचतात का? त्या निर्जीव असतात. पण त्याला नाचवणारा कोण आहे? कळसूत्रधारी. तो वर जो माणूस असतो पडद्याच्या वर, त्याचा हात मागा असतो आणि तो असं हात फिरवल्या की ती भावली राजा पुढे येतो, राणी मागं जाते, सेवक पुढे येतात वगैरे. त्यातल्या ज्या घटना घडत असतात तशा पद्धतीने म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, मी फक्त कळसूत्री भावली आहे. जाईची मंजुळे बोलत असे, वाणी शिकविता धनी वेगळाची. मला शिकवणारा धनी वेगळा आहे. मी बोलत नाही माझ्या मताने, मला कोण बोलवतोय? सखा कृपवंत भगवंत, ही वाचा त्याची आहे. आणि म्हणून हे सर्व माझ्या गुरुचे काय आहे, श्रेय आहे, वैभव आहे. आता देई जो अवधान. आता तुम्ही काय करा, लक्ष द्या. लक्षात ठेवा, आपलं लक्ष विचलित होतं. आता मी घर म्हणलं तुमचं की तुमचं प्रत्येकाचं मन घरात जाऊन आलं. लगेच तुम्ही घरी गेले, तुम्हाला आई म्हणले तुमची आई दिसायला नाही, घरी जाऊन भेटून पण आली लगेच. म्हणजे मना इतकं चंचल या जगामध्ये काही नाही, एका क्षणात कुठेही जगाच्या पाठीवरनं ताबडतोब जाऊन देतोय. म्हणून महाराज म्हणतात आता अवधानाने, एकाग्र चित्ताने ऐका. लक्षात ठेवा मित्रांनो, ऐकत असताना फक्त एकदाच लक्ष देऊन ऐकलं ना तर पुन्हा पुन्हा ऐकण्याची गरज पडत नाही. अवधान म्हणजे एकाग्रता. कुणाची होती? एकलव्याची होती तशी. तुम्ही बोलविल्या मी बोलेल. ते काय म्हणतात, हे निवृत्तीनाथा, तुम्ही जर बोलवलं ना तर मी बोलू, नाही तर मी बोलणार नाही. बोलवली ते माझे गुणात तुम्ही आहात. जैसे चेष्ट सूत्राधीन दारू यंत्र, ज्याप्रमाणे त्या कळसूत्र बावल्याचा खेळ आहे ना, तशी माझी अवस्था आहे. मी स्वतः बोलवता नाही. मी काही करणार, मी तो अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी. वाचे कृपानिधी मायबापा, हे देवा मी तुला आठवत नाही, तुझी सेवा केली असं नाही, असं तुकाराम महाराज म्हणतात. पण हे त्यांचे हे का, एखादा गरीब माणूस आपण जेवायला गेल्यावर तो काय म्हणतो, गरीबाची गोड काय पिठलं भाकरी गोड करून घ्या. आपण फार फार बुंदी बिंदी गुलाबजाम म्हणतो, बरोबर की नाही? पण तिथं काय म्हणतो, तो काय म्हणतो माणूस, गरीबाची पिठलं भाकरी असते का? ती नसते. पण मान्यता त्याचा काय असतो, विनम्रपणा असतो. लक्षात ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी गुरुला उपमा दिलेत. पहा, आदर व्यक्त कराने माऊली गुरुंना कधी आईची, कधी आई हा आपला पहिला गुरु. लक्षात ठेवा, आपण आईच्या मांडीवर लहानपणी गाण करतो, बरोबर आहे का? ते आपल्या ठोकीतच बसते, कार्यकार्त्या घालतील, कार्यकार्ते मार्ग दोनच्या थापडा, असं करत नाही. लक्षात ठेवा, ती त्याला स्वच्छ अगोदर करते, नंतर आपला पाय स्वच्छ करते, जेवता जेवता उठती, आपल्याला घडवती. तुम्ही सगळेजण इथं आलात, हे कुणाचे उपकार आहेत? तुमच्या आई वडिलांचे उपकार आहेत. म्हणून आई हा आपला गुरु असतो. भगवान गणेशाची स्तुती केली. ओम नमोची आज्ञा, वेद प्रतिपाद्य, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशू सकलमती, माझ्या सगळ्याच बुद्धीला तू काय कर, प्रकाश दे, ज्ञान दे. अलग अलग क्षण दे. आपल्या गुरुंना कधी आईची, तरी भगवान गणेशाची, तर कधी सरस्वतीची. आपल्या देवता कशाची आहे? विद्येची देवता आहे, मी सुरुवातीला सांगितलं. आणि म्हणून सरस्वतीची सुद्धा त्या ठिकाणी काय केली जाते, आराधना केली जाते, बरोबर आहे की नाही? सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्या रम्भं करिष्यामि सिद्धिर बुद्धी करिष्यते. हे सिद्धीची दाती तूच आहेस, बुद्धीची दाती तूच आहेस, माझ्या वाणीचं वैभव सुद्धा कोण आहेस? तूच आहे. कधी सूर्याची उपमा दिली, तू तुझ्या ठिकाणी असणाऱ्या गुरुदेवा, हे ज्ञान कसं आहे? सूर्यासारखं आहे, तेजस्वी आहे. त्याच्यामुळे तर या भूतलावरील सर्व प्राणी मात्र पाण्याचे, समुद्राच्या पाण्याची वाफ होती, आकाशात आता ढग बांधतात, पाऊस पडतोय. कशामुळे होतं हे सर्व? तुझ्या तेजामुळे. आपल्याला सर्व जग दिसतं कशामुळे? तेजामुळे दिसतं. रात्री अंधार पडले शेजारचा पण दिसतो का? आपल्याला दिसत नाही. त्यासाठी बॅटरी लागते, मोबाईल लागते, टॉर्च काहीतरी लागतं. तसं गुरु हे माध्यम कशाचं आहे? प्रकाशाचं आहे. त्याला सूर्याची उपमा दिली. चंद्राची का दिली? कारण गुरु हा
जो सूर्य आहे हा मध्यानीला उन्हाळ्यात तापदायक ठरतो. उन्हाळ्यात आपण निघत नाही, घाम येतो, बरोबर आहे ना, चटके बसतात अंगाला, पायाला चटके बसतात. मग अशा वेळी चंद्र मात्र काय, चंद्राचं चांदणं कसं असतं, शीतल असतं, सुखदायक असतं. ते आपल्याला त्रास देतं का, देत नाही. चंद्राची उपमा दिली तर कधी सागराची, मगाच सांगितलं तुम्ही सागरासारखे अथंग आहेत तुम्ही, तुमच्या ज्ञानाचा अंत लागत नाही, तुम्ही एवढे मोठे आहात. मी माझी किती तहान, माझी मात्र दुबळी, देणाराने देत म्हणते ना, दुबळी माझी झुळ, देणाराचे हात हजारो, दुबळी माझी झुळ. माझी कशी आहे झुळी, दुबळी आहे, मी छोटा आहे, मी लहान आहे, माझं डोकं केवढं काय, केवढीच चिठी माझ्या डोक्यातल्या कॉम्प्युटरची, बारीक आहे, बरोबर आहे, मेमरी किती आहे, पण देवा तू मात्र सागर आहेस. कधी कूर्मदृष्टी, कासवाचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल. कासव वेल्यानंतर त्याला दूध कधी पाजत नाही, लक्षात ठेवा. ते त्याच्या दृष्टीने वाढतं. कशाने वाढतं, पाहिलं की त्याला ताकद मिळते, ऊर्जा मिळते कासवाच्या पिल्लाला. कासवीन कधी स्वतःचं दूध पाजत नाही. पुढे UPSC पण परीक्षेत प्रश्न येतो, कासवीचं दूध कसं काढायचं, कसं असतं, तिथे उत्तर लिहायचं नसतं, असायचा काय विषय येतो, बरोबर आहे की नाही, हे माहिती पाहिजे आपल्याला. गुरुदेवांना देव त्याच्या भूमिकेत पाहिले आणि कधी देवाची भूमिका द्यायची. जय जय आचार्य, मगाच सांगितलं, श्रेष्ठ असणारा, ज्याला नमन करण्यासारखं, ज्याची योग्यता आहे, ज्याचं सर्व विद्यांचा अभ्यास आहे, जो ज्ञानी आहे, असा आचार्य. जय जय आचार्य, समस्त सूरवर्या, तू समस्तचा सर्वांचा काय आहेस, मोठा आहेस, अधिकारी आहेस, श्रेष्ठ आहेस. प्रज्ञा प्रभात सूर्या, प्रज्ञा म्हणजे बुद्धिमत्ता, नवनव उन्मेषशालिनी प्रज्ञा किंवा अपूर्व निर्माण क्षम प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे बुद्धिमत्तेला म्हटलं जातं शास्त्रामध्ये, संस्कृतमध्ये. अपूर्व निर्माण, नवीन निर्माण करणारी बुद्धिमत्ता. तुम्हाला काय जास्त मार्क पडतात, तुम्ही परीक्षेचा काय करता, सूत्रबद्ध अभ्यास करताय, बरोबर आहे की नाही. नुसता अभ्यास केला मार्क मिळतात का, नुसतं लिहिलं म्हणून मार्क मिळतात का, काय प्रश्नाचं उत्तर अचूक लिहिलं, त्याप्रमाणे लिहिलं तर मार्क मिळतात. अलग लक्षात. प्रभात सूर्या सुखोदया, तुम्ही कसे आहात, प्रभातचा सकाळचा सूर्य चांगला असतो तसा गुरुदेवा तुम्ही सूर्य आहात. जय जय सर्व विसावया, त्या ठिकाणी आमचं विसाव्याचं स्थान आहे. आपण कुठेतरी उन्हाळ्यात चालताना झाडाखाली बसतो का, आपलं ते विसाव्याचं स्थान असतं. कुठेतरी पाणपोईवर थांबतो का, आपल्याला थंड पाणी प्यायला बरं वाटतंय. सोहमभाव सोहावया, आपला हा सोहमभाव घालण्यासाठी नाना लोक हेलावया समुद्र, तू नाना लोकांना हलवणारा तू कोण आहेस, समुद्र आहेस. या ठिकाणी सद्गुरूचे जे महत्त्वाचे गुण आहेत ते या ठिकाणी सांगितलेले. नवो विषेद बोध विदग्धा, बघा आता कितीही दुर्बोध असो, कितीही अवघड आणि कितीही क्लिष्ट असो, विषय जरी असला तरी आपले गुरुदेव, आपले सर आपल्याला समजून सांगतात. काही वेळा आपल्याला इजिप्तच्या स्टेप येत नाहीत, काही वेळा गणित लोक सुटत नाहीत का, आपल्या स्टेप चुकतात आणि कुठं चुकलं ते अचूकपणे त्याचा अभ्यास करून आपल्याला ते मार्गदर्शन करतात. जे कळलं नाही ते आपल्याला सांगतात आणि म्हणून त्यांची ती कौशल्याने, हातोटीने, अशा पद्धतीने आपल्याला शिकवतात की तो विषय सहज आपल्याला कळायला लागतो नंतर, बरोबर आहे. गावाकडून आले तर आपल्याला काही काही मुलांना वाचता येत नसेल, लिहिता येत नसेल, बोलता येत नसेल. आता तुम्ही परवा मस्त भाषण टुकले शंडापूरला पण, बरोबर आहे की नाही, बोलायला लागले, तुम्ही ऐकायला लागले, पुढं मुलं जायला लागले, तुम्ही वाचायला लागले. गावाकडून तर पक्वास वाचतो, गाता येत होतं का, गीता माहीत होती का, काय काही माहीत नव्हतं, हरिपाठ माहीत होता का, काहीला असेल वारकरी असतील ते घरात माहिती, पण बाकीच्याला माहीत नव्हतं. पण इथं आल्यावर मात्र तुम्हाला काय केलं, त्या गुरुजींनी शिकवलं. अभिरुची, रुची म्हणजे आवड, एखाद्या पदार्थाबद्दल आवड असते, आणि अभिरुची म्हणजे त्यात विशेष आवड. अलग लक्षामध्ये थोडक्यात आदर्श शिक्षक तो की जो विद्यार्थ्यांना अवघड विषय समजून सांगण्यात काय असतो, पारंगत असतो, हुशार असतो. तुम्हाला कसं द्यायचं हे त्याला कळतं. लहान मुलाला कसं दूध द्यावं हे कुणाला कळतं, आईला कळतं, बरोबर आहे. नाही तुम्ही जन्माला आले दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणले द्या खारीक खोबरं खायला, यांना खातात का तुम्ही, द्या फुटाणे शेंगदाणे खायला खातात का तुम्ही, द्या हुरडा खायला, का ताकद येते ना, खा ना, खाणार नाही तुम्ही मरून जाता, पचणारच नाही, बरोबर आहे की नाही. आजारी पडताना घशामध्ये गुतल, पहिल्याने आई काय करते, अर्धा चमचा दूध त्यात अर्धा चमचा पाणी आणि मग ते तुम्हाला पाजते. का, माझ्या मुलाला ते पचलं पाहिजे, त्याला जुलाब होता कामा नाही, बरोबर आहे की. कोण पाजतं, आई करते आपल्यासाठी, लक्षात ठेवा. तुमचा अनुग्रह गणेशू, हे गणेश आम्हाला तुमचा अनुग्रह मिळालाय. जय दे आपुला सौरसू, जो आपल्याला काय सगळं चांगले जे रसू आहे ते देणार आहे. तै सरस्वती प्रवेशू, बाळ काही अति,
हे सरस्वती माते, तू माझ्या मस्तकात काय कर, प्रवेश कर. विद्याची देवता आहे ती आपली माता आहे, बरोबर. गणेशा बुद्धीची देवता आहे, दोन्ही ह्या बुद्धीचे देवता आहेत. दोघांनाही कुणी नमन केलेलं आहे. लक्षात ठेवा. इकडं बा, कुणाला नमन केलंय? आपल्या गुरुदेवांना. गुरुदेव कोण? सरस्वती आणि गणपती सुद्धा कोण आहेत? आपले गुरु आहे. अशा पद्धतीने की त्यांच्यासाठी स्वतःची बुद्धी अधिष्ठित देवता भगवान विष्णू म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी सरस्वतीने आपल्या मनामध्ये प्रवेश करू, मग आपण काय करा, आपण चांगले लेखक होतो. लक्षात आलं का? त्याच्याशिवाय होत नाही. त्याला ईश्वरी कृपा लागते, त्याला प्रतिव्य लागते, त्याला साधना लागते. अहो सद्गुरूची कृपा दृष्टी, अहो जावो करण्याची पद्धती, बरोबर आहे की नाही? मोठ्या माणसाला आपण गुरुजींना अहो बोलतो, अहो सर म्हणतो, बरोबर आहे की नाही? का म्हणतो का सर तुला, असं म्हणत नाही. मग ते असभ्य अशिष्ट, मग त्याच्या कानामागं जाळ काढतील सर लगेच, नाही का? तुला बोलायचं कळत नाही का? व्यवहार कळत नाही का? अहो सद्गुरूची या कृपा दृष्टी, कृपा म्हणजे तुमच्यावर प्रेमाची दृष्टी, तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी, तो सकळ विद्याची सृष्टी दात्र होईल. हे गणेशा, हे सरस्वती माते, आता आमच्यावर कृपा करा आणि आमच्या बुद्धीला प्रकाश द्या आणि आता आमच्या अभ्यासाकडे आवड वाढवू, बरोबर आहे की नाही? आमच्या परीक्षाकडे आवड वाढवू, आमच्या शाळा कॉलेजकडे, आमच्या गुरुदेवाकडे आवड वाढवू आणि गुरुदेवाने जे सांगितलंय त्याच्यावर आमची अढळ श्रद्धा निष्ठा राहू. पुढे सर्वांना उद्देशून संत ज्ञानेश्वर महाराज श्रीगुरूंच्या विषयी आदर एक महत्त्वाचा सिद्धांत सांगून जग जाहीर करतात. शिक्षकांचे शिकवणे जितके महत्त्वाचे असते त्याहीपेक्षा त्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते माझ्या विद्यार्थ्यांना समजावे. बघा, सरांकडे भरपूर ज्ञान आहे, पण तुम्हाला समजावं. तुम्हाला एकाच दिवशी आम्ही सगळे पुस्तकं वाचून घेतले, जमन का? एक आठवड्यावर ठेवायचे की पुस्तक रोज वाचून काढायचे का? होईल की वाचून काय वाचायचंच तुम्हाला नाही होणार. मग तुमची बुद्धीला विश्रांती मिळून जसं जसं तुम्हाला ग्रहण क्षमता असेल, जसं जसं तुम्हाला पचन, मग दूध, मग काहीतरी ग्रीप वाटत लहान मुलांना पाजतात आणि त्याच्यानंतर पुढं हळूहळू हळूहळू मग थोडं थोडं काहीतरी खायला घालतात. मग तुम्ही भाकरी खातात आणि मग नंतर पुढं काय काय खातात सांगायला नको, काही काही, बरोबर आहे? मग त्याला पचतं, बरोबर आहे ना? पण तोपर्यंत मात्र त्याला पचत नाही. तळमळ पाहिजे. तळमळीच्या दृष्टीतून विद्यार्थ्याकडे पाहून जेव्हा शिकविले जाते तेव्हा खरोखरच शिकवण्याचे कौशल्य आणि तळमळ या दोन्हीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ते शिकवलेला विषय इतका चांगला समजतो की तो कोणाशी विद्वता त्याची पाठ ब्रह्मदेवापर्यंत तुलना करतो. म्हणून जाणते नाही. बघा, जे मोठे असतील, जे चांगले असतील, श्रेष्ठ असतील, त्यांनी सुद्धा काय केलं पाहिजे? म्हणून जाणते नाही, म्हणजे मोठ्या माणसांनी गुरुसी भजीजे, गुरुंना नमस्कार करा. का नमस्कार करा? त्यांच्याकडे ज्ञान असतं म्हणून आपल्याला ते घ्यायचं असतं. भजीजे, भज हा संस्कृत मधला धातू आहे. भजने म्हणजे भक्ती करणे. ते कृत कार्य होईल. त्याच्यामुळे तुमचं काय होणार आहे? जे कृत आहे, जे कर्म आहे ते चांगलं होणार आहे. जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोषती. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाला जर चांगलं हिरवा वाटलं, तुम्हाला फुलं यावं, फळं यावं, तर काय केलं पाहिजे? मुळापासून तोडलं पाहिजे, बरोबर आहे का मित्र? काय केलं पाहिजे? मग काय केलं पाहिजे? त्याला तोडलं पाहिजे का पाणी घातलं पाहिजे? बरं, ते पाणी आपण झाडाच्या शेंड्यावर घातलं पाहिजे, खाली घातलं पाहिजे का? बरं, वर घातलं उलट फळं लवकर येतील ना वर. तसं नाही. जैसे मूळ सिंचने सहज. आपल्याला माहिती आहे का? आपण तिथे मोटर बसतो, पाण्याची पंप केलोच करता, हे पाणी जमिनीतलं वर सुसून दे, फुलातून दे, फळातून दे, असं आपण म्हणतो का? नाही. आफ्रिके खंडामध्ये तर काही अशी झाडं आहे, तुम्हाला समजा मोठाली झाडं, ते कापलं ना त्याच्यामध्ये कितीतरी पाणी साठलं जातं आणि ही पण झाडं पाणी साठवून ठेवतात. म्हणून जिथं जास्त झाडं असतात तिथं जमिनीत जास्त पाणी साठवलं जातंय. आता आपले विज्ञानशास्त्र किंवा सरकार सुद्धा सांगतंय. जैसे शाखा पल्लव संतोषती. जर समजा आपण त्या झाडाच्या मुळाला पाणी घातलं, फुलं चांगली येतील, फळं म्हणजे त्याची फुलं चांगली येतील, त्याची पानं हिरवी राहतील, त्याला फळं सुद्धा काय येतील? चांगली येतील. नाही तर पाणी नसलं तर तुम्हाला माहिती आहे तुमचे संत्रे, मोसंबी, द्राक्षाची बाग वाळून जळून जातात का? नाही जातात ना? का? तसं तुम्हाला शिकत असताना तुम्ही वाळून जळून जाऊ नये, तुमची वाढ खुंटू नये, तुमचं ज्ञान कमी होऊ नये म्हणून तुम्ही कुणाला नमस्कार केला पाहिजे? कुणाला? स्वतःला नाही, गुरुला. आपल्या कुणाला केला पाहिजे? आपल्या गुरुला नमस्कार केला पाहिजे. आणि मग आपोआप त्या झाडाची पानं हिरवी होतात, फुलं हिरवी येतात, त्या ठिकाणी फळं येतात, लोक झाडाखाली बसतात, प्रवासी झोपतात, प्राणी त्याच्यावर खेळतात, बरोबर आहे की नाही? आणि जे उन्हाचं वाटलेलं झाड त्याच्या खाली कोणी बसतं का? नाही. 2 मुली म्हणल्या कॉलेजमधल्या शाळेमध्ये जाऊन लय झाड वाळले, मस्त त्याच्या खाली बसणार नाही.
तैसे पुढती पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची. म्हणजे तसा पुन्हा पुन्हा मी गुरुला काय केलं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी वर्णन केले. बघा एवढी गुरुवर श्रेष्ठ निष्ठा असल्यामुळेच त्यांनी तिथं काय केलेलं आहे म्हणतात, ते एवढे ज्ञानी बनले, एवढा मोठा ग्रंथ लिहिला की आज प्रत्येक शाळेतून हा काही दिवसांनी अभ्यासक्रमामध्ये समावेश होणे लक्षात असतो. जो अभिलषिती मनोरुची पुरवित होतो. आमचा गुरुदेव काय करतो, आमची आवड, आमची रुची, विशेष आवड बघतो आणि त्याप्रमाणे आम्हाला देतो. कबरकडे सरणे आल्याच तुम्हाला 5वीला असताना 10वीची गणित शिकवली का? आणि शिकवली तुम्हाला काय कळालं असतं, खार्तं वरतं काय असतं ते नसतं कळालं. मग कशी शिकवली ती, एक एक टप्पा, 4थीला कोणते, 5वीला कोणते, 6वीला कोणते, पुढं 8वीला कोणते, 9वीला कोणते, असे एक एक टप्पा प्रत्येक गुरुदेव तुम्हाला काहीतरी काय करतो, शिकवत असतो. लक्षात ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी मार्गदर्शन करताना गुरुचे जे सुप्त गुण आहेत त्याचंही वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. जसं झाडाच्या मुळाशी पाणी घातलं की आपोआप ते झाड हिरो, तसं विद्यार्थ्याची पात्रता आणि गुण पाहतात. आता विद्यार्थ्याचे कोणते गुण असावेत लिहून घ्या पटकनी 2 मिनिटात घ्या. 1 क्रमांक लिहा, विद्यार्थ्यांचे पात्रता गुण. आता इथून पुढे तुम्ही तुमचंच ओळखायचं, कोणाकडे हा गुण आहे कोणाकडे नाही. बघा घ्या. 1 नमस्कार घेतला. 2 सेवा, एखाद्याचं राहिलं तर नंतर दुसऱ्याकडून घ्या, सेवा. 3 जिज्ञासा, 1 नमस्कार, 2 सेवा, 3 जिज्ञासा. 4 श्रद्धा. 5 तत्परता, तो जोडाक्षर आहे, तला प जोडलेला आहे तिथं, तत्परता. 6 इंद्रिया संयम, 6 इंद्रिय संयम. आता बघा एका गुणाचं नमस्कार काय म्हटलं मागास मी तुम्हाला, काय म्हटलं, नमिता मान अपमान गळाले. आपण दोन्ही हाताने नमस्कार करतो, एका हाताने करतो कधी कधी, झेंड्याला वगैरे आपण करतोच की नाही. असे नमस्कार म्हणजे नमन करणं एखाद्याला, आपल्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे याची जाणीव ठेवणं, याला काय म्हटलं जातं, नमस्कार. आपण आई वडिलांना नमस्कार केला पाहिजे, आपण मोठ्या माणसाला नमस्कार केला पाहिजे, आपण ज्याच्याकडून ज्ञान घेतो त्याला नमस्कार केला पाहिजे, जो आपल्याला मदतीला येतो त्याला नमस्कार केला पाहिजे, ज्याच्याकडून आपल्याला एक गुण मिळत असेल त्याला आपण नमस्कार केला पाहिजे. कळालं ना. नमस्कार म्हणजे त्याची पवित्रता, त्याचं कार्य, त्याचं मूळ रूप आपण काय केलं पाहिजे, जाणलं पाहिजे. पुढचा सेवा. सेवा या ठिकाणी आपण मोठा असेल तर त्यांनी सांगितलेलं काम ऐकणं, त्यांनी सांगितलेलं तुम्हाला अभ्यास करायला सांगितलं त्या पद्धतीने करणं, त्यांनी सांगितलं सूत्र पाठ करा ती केली पाहिजे, त्याचा अर्थ पाठ करा, वाक्प्रचार पाठ करा, म्हणी पाठ करा, इंग्लिशच्या कविता पाठ करा, मराठीच्या करा, हिंदीच्या करा, याची प्रॅक्टिस करा, त्याची प्रॅक्टिस करा, याचा व्यायाम करा, त्याचा व्यायाम करा. काय केलं पाहिजे तुम्ही, सेवा. आणि सेवेशिवाय ज्ञान मिळत नाही, लक्षात ठेवा. तिथे असं म्हणते खाली बाबा दिलेले आहेत, पडत मी पुढे सांगतो, आला लक्षात. सेवा केली पाहिजे म्हणजे नम्रपणा पाहिजे आपल्या ठिकाणी. विद्याची सर्वात मोठी अट आहे, ऐकलं का, श्रद्धावान लभते ज्ञानम असं म्हटलं. तर जिज्ञासा म्हणजे काय पहा, जिज्ञासा म्हणजे तुम्हाला मोबाईल सुरुवातीला चालवता येत नव्हतं, बरोबर आहे की नाही. हातात आल्यावर मग तुम्ही पटल्याला पासवर्ड कसा असतो, तो कसा खोलायचा, किती आकडे येतं, बरोबर येत नाही. विसरला की पुन्हा विचारायचो आपण जाऊन त्यांना, मग ओपन करायचं. मग व्हॉट्सअप कसं वापरायचं, फेसबुक कसं वापरायचं, जाणून घ्यायचं. याच्यात काय काय माहिती, याला जाणून घेणं असं म्हटलं जातं. पुस्तकात काय काय आहे, अभ्यासात काय काय आहे, आपल्याला मार्क कसे जास्त पाडायचे सुद्धा आपण काय केलं पाहिजे, माहिती काढून घेतली पाहिजे, सरांना विचारलं पाहिजे. सर पेपर लिहिणं म्हणजे नेमकं काय, कोणत्याचं उत्तर किती लिहायचं, कोणत्याचं उत्तर किती लिहिलं पाहिजे, तर आम्हाला मार्क मिळतील. नाही तुम्ही पहिलेच प्रश्न एका वाक्यातच भरून टाकतात पेपर, उरलेला भोपळा मिळतो पुढे. इकडं 4च मिळतात आणि तिकडे नापास होता, असं होता कामा नाही. ते स्किल, ते कौशल्य, ते नैपुण्य आपल्याला सर्वांना आत्मसात झालं पाहिजे. अभ्यास म्हणजे परीक्षात गुरु आणणे नव्हे, स्किलनी अभ्यास पेपर सोडणं, कौशल्याने पेपर सोडणं अभ्यास केल्यानंतर याला मार्क मिळणं असं म्हणतात. जिज्ञासा म्हणजे माहिती, मला काहीतरी माहिती मिळाली पाहिजे. श्रद्धा, श्रद्धा मगाच मी सांगितलं, श्रद्धावान लभते ज्ञान. इथे म्हटलेलं आहे की जो श्रद्धावान असेल, जो दुसऱ्या विश्वास ठेवील ना, त्याच्यावर श्रद्धा असेल तर आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. श्रद्धा नसेल तर ज्ञान प्राप्त होत नाही. जो म्हणतो ना त्याचं काही खरं, याचं काही खरं, त्याचं काय ऐकतात तुम्ही, श्रद्धा नाही, ज्ञान मिळणार नाही तुम्हाला, लक्षात ठेवा.
श्रद्धेशिवाय ज्ञान होत नाही. श्रद्धा म्हणजे दुसऱ्याबद्दल आपुलकीची, प्रेमाची, जिव्हाळ्याची, नमनाची, नमस्काराची भावना जी आपल्या गुरुदेवाबद्दल असतील, ती इतर आपल्यापेक्षा मोठे असतील, वयोवृद्ध असतील, आपले भाऊ असतील, आई असतील, वडील असतील, नातलग असतील, आपल्यापेक्षा वयाने जी जी मोठी असतील, जे जे आपल्याला ज्ञानाने मोठे वाटतात त्यांना आपण नमन केला पाहिजे. त्यांचा आदर, आपुलकी त्यांची राखली पाहिजे. आणि म्हणून याला श्रद्धा म्हटलं जातं. कारण लक्षात तुम्हाला आवड त्याच्याविषयी, तत्परता. एखादा ऐकल्याबरोबर तुम्ही कृतीला लागलं पाहिजे. बरोबर आहे ना. आता मी म्हटलं तुमच्या परीक्षा जवळ आहे, तुम्ही अभ्यास करा. कधी केला पाहिजे? पुढच्या महिन्यात. उपयोग आहे काही त्याचा? कधी केला पाहिजे? परीक्षेनंतर. उपयोग आहे काही? तत्परता म्हणजे ताबडतोब. म्हटल्याबरोबर सरांनी सूचना सांगितली उद्या आपलं असं करायचं की लगेच आपण तयारीला लागलं पाहिजे. त्याला काय म्हणतात? तत्परता. आणि म्हणून तारुण्याचे 3 प्रकार मानलेले आहेत. मुलांच्या बाबतीत विद्यार्थ्यांचे 3 महत्त्वाचे गुण मानलेले. त्याच्यापैकी पहिला गुण कोणता आहे माहिती का? कोणता आहे? तपस्विता एक आहे, तत्परता एक आहे. आणि तुम्ही एखादी गोष्ट ऐकल्याबरोबर तुम्ही काय केलं पाहिजे? त्या ठिकाणी तारुण्याचे 3 प्रकार मानले जातात. किती प्रकार? 3 प्रकार. अलग लक्षात. पहिली तपश्चर्या केली पाहिजे. तुम्ही काय केली पाहिजे? तपश्चर्या म्हणजे एकदम तपाला जाऊन म्हणायचं नाही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, देवा मला पास देव म्हणून मूर्खा म्हणून अभ्यास कर. पास करा म्हणले त्याला. बरोबर आहे की? तो अभ्यास करून बघेल माझ्याकडे पास व्हायला. तर त्या ठिकाणी असेल तुमची साधना. साधना म्हणजे तुम्ही पेननी लिहिली, समजा मी सांगितलेलं, तुम्ही काय केली? साधना केली, अभ्यास केला. याला पेटीची प्रॅक्टिस करतो, त्याची साधना आहे. पखवाजाची प्रॅक्टिस करतो, तबल्याची करतो, लिखाणाची करतो, वाचनाची करतो, गणिताची करतो, प्रॅक्टिस लेझमाची करतो तुमच्या. बरोबर आहे ना. वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही जे मुलं करतात, खेळांच्या प्रॅक्टिस, कवायती करतात, ही तुमची काय आहे? प्रॅक्टिस आहे. याला तत्परता. लगेच कामाला लागलं पाहिजे. बघा, पहिलं तत्परता, नंतर तपस्विता. लगेच तपस्विता पाहिजे तुमच्याकडे. तुम्ही साधना केली पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे, कष्ट केलं पाहिजे, अभ्यास केलं पाहिजे. त्याला तप म्हणतात. आलं लक्षात. आणि मग यशस्विता. तिसरा काय आहे? मग तेजस्विता तुम्हाला मिळते. म्हणजे काय पाहिजे तुमच्याकडे? तपस्विता, तत्परता आणि तेजस्विता. 3 गुण पाहिजे. हे विद्यार्थ्याचे एक्स्ट्रा गुण आहेत, आपल्याकडे सांगितलेले नाही, पण तरी त्याच्यामध्ये तुम्हाला एक बारकावा सांगितलेला आहे. इंद्रिय संयम. आपल्याकडे इंद्रिय संयम नसतो. आपल्या तोंडाला काही दिसलं बाहेर वडापाव की लगेच खावं वाटतं. देणार तू पैसे दे की, मी तुला घरी गेले होते का? जिभेवर संयम नाही. त्याच्यावर किती पोतभर धूळ बसली रस्त्यावर, काय काय बसलेलं आहे. त्या कुरमुऱ्यात काय पाली निघतात, कुरकुड्यात वगैरे. बरोबर आहे की नाही? पाहिले सगळे. पण आपल्या तोंडावर संयम नसल्यामुळे जे रस्त्याला दिसेल ते आपण खायला सुरुवात करतो. तोंडावर संयम राहिला का आपला नाही राहिला. आपल्या मनावर संयम पाहिजे, आपल्या शरीरावर संयम पाहिजे. एखादं कुत्रं घेतले, कुचला दगडी फेकून मारलं, तुला मारलं चालेल? एखादी काना मागे तुझं फार घरी जातो रडत रडत, सरांनी मला मारलं, अमक्याने मला मारलं, 4-2 घेऊन येतो तिकडून. बरोबर आहे की नाही? कधी कधी म्हणजे या ठिकाणी काय पाहिजे तुमच्याकडे? इंद्रियावर संयम पाहिजे. माझ्या बाबतीत मी सांगतो, मी ज्यावेळी अभ्यास करतो, मी 2-3 वर्षात पखवाज पूर्ण शिकलो होतो. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, वारकरी असते विद्यार्थ्यांना मी ढोक महाराजचं कीर्तन, पाठड्यांची कीर्तन, जगन्नाथ पवार यांची कीर्तन वाजवली, पांडुरंग बोले यांची कीर्तन वाजली. त्यांच्या कीर्तनात चाली पण म्हटलो. का केलं म्हणून झालं ते. काय 5 वर्ष राहून त्यांना पखवाज येत नाही. आणि मेहनत करा रात्रंदिवस. इकडून रक्त येत नव्हतं मुलांना, या बाजूने पण रक्त यायचं माझ्या हातात. पखवाज जे वाजून आहे त्यांना माहिती, इकडून सुद्धा हात फुटतात नंतर सारखं वाजून वाजून. तेव्हा ते यायला लागलं. गायनाची प्रॅक्टिस मी तेवढीच करायचो पेटीवर बघून, म्हणून गायन चांगलं झालं. नंतर बोलण्याची प्रॅक्टिस करायचो. रानात जायचो, सगळी पुस्तकं मोठ्या मोठ्याने वाचायचो, लोकांचे डायलॉग तसेच तसे बसवायचो, म्हणायचो. आणि म्हणून पुढे गेलं की विनोदाचं व्याख्यान पूर्वपरी माझ्या कॉलेजचे सांगतात, सर एवढं हसून जाऊ नका, आमची पोटं दुखतात. काय म्हणतात मुली? पोटं दुखतात म्हणतात. 13वी 14वी 15वी 16वी 17वी. म्हणजे त्या विषयावर आपण जर प्रभुत्व केलं, त्याचा चांगला अभ्यास केला, तर त्याचं फळ आपल्याला मिळतं. मोठमोठाले पुरस्कार मिळाले, मंत्र्यांच्या हस्ते मिळाले, संस्थेच्या हस्ते मिळाले, अनेक ठिकाण. तुम्हाला सुद्धा असं येस तुमच्याकडे. केव्हाही जेव्हा तुम्ही तप करणार, जेव्हा तुम्ही तत्पर राहणार, तेव्हा तुम्ही तेजस्वी होणार. तुमचं नाव कुठेही निघणार. आणि तुमचं नाव निघालं की आमचं नाव निघालं. आम्हा प्राध्यापकांना, आम्हा शिक्षकांना, आम्हा गुरुंना दुसरी काहीच आवड नाही. आमचा विद्यार्थी एखाद्या मोठ्या दलात गेला, पोलीस दलात घेऊ, मिलिटरीमध्ये जाऊ, कुठेही चांगल्या पदावर गेला, चांगली स्पर्धा परीक्षा पास झाला, त्यांनी पुढे कीर्तनात चांगला पास, भजनामध्ये चांगला वाजवला, की त्या ठिकाणी आमचं हृदय काय येतं? भरून येतं. कारण आपला विद्यार्थी आपल्यापेक्षा दुप्पट गुणवान झाला पाहिजे. बरोबर आहे की नाही?
आमच्या काळात एवढी साधनं नव्हती सरांच्या, आमच्या काळात. तुमच्या काळात ही सर्व साधनं उपलब्ध आहे. आम्हाला ज्ञानेश्वरीचे पाठ नव्हते, पण तुम्हाला आपोआप पाठ आले. भविष्यात तुम्हालाही बाहेर पुढे जाऊन शाळेत ज्ञानेश्वरीचे पाठ घ्यायचे, बरोबर आहे का? मुलीला पण घ्यावं लागतं, तुम्ही पण घेणार, मुलं पण. आणि म्हणून शेवटचं त्यांनी सांगितलं की आता तारुण्याची नित्यता करत म्हणून तत्परता पाहिजे, कामाला लगेच लागलं पाहिजे. कधी परीक्षा, अभ्यासाला लगेच लागलं पाहिजे, मग तेव्हा लागण असं नाही. अभ्यास सुरू झाला की तिथून आपण काय केलं, तत्परता असं म्हटलं जातं. इंद्रियावर संयम ठेवला पाहिजे, कुणालाही काही बोललं नाही पाहिजे, शिव्या दिलं नाही पाहिजे, वाचिक तप झालं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, प्रेमानेच बोललं पाहिजे. कुणाचं व्यंगत्व असेल, कुणाचा डोळा असेल, कान असेल, काय असेल, कुणाला लय उंच असेल, कुणी बुटका असेल, कुणी पातळ असेल, कुणी उदबत्ती छाप असेल, कसंही असेल, कुणाला नावं ठेवायची नाही. याला इंद्रिय संयम. काय खावं, मी तुम्हाला सांगत होतो मगा की मी स्वतः 3 वर्ष घरी गेलो नाही, 3-4 वर्ष गेलो तो गावात पखवाजच वाजवायला लागलो, डायरेक्ट अभंग म्हणायला. लोक लई खुश, वेडे व्हायचे, पुरुष वेडे व्हायचे, बाकीच्यांचं सोडून द्या. एवढं केल्यानंतर पुढं काय सांगतोय मी, जेवण कमी करायचं सर, तुमच्या माहितीसाठी सांगतो. मला जर वाटतं असेल ना आता मी 1.5 भाकरी खाणार आहे, तर मी एकच ताटात घ्यायचो. का? कारण जास्त खाल्ली लगेच झोप यायला, झोपला अभ्यास होणार नाही तुमचा, बरोबर आहे की नाही? मी कुठं कुणाच्या बाहेरच्या कसल्या कार्यक्रमात जात नव्हतो, आपला अभ्यास. मंदिरात निघालो तरी 10 पॉईंट लिहिले, लक्षात असायचे माझ्या, लिहून जायचं पाठकाला. ऐकलं का? काल परवा मी मला कळाल्यानंतर कार्यक्रम सरांनी मला सांगितल्याबरोबर तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो. आमच्याकडे शिवजयंतीचा कार्यक्रम होता, बरेच सूत्रसंचालन काय बाकी बरं भाषण माझ्याकडे होतं. एवढं झाल्यावर रात्री मी सर 11ला बसलो, 11 ते जो 12:30-1 पर्यंत मी तो अभ्यास केला, मुद्दे काढले, वाचले, 1 पेज भरून लिहून काढलं जे मला माहिती नव्हतं ते. आणि मग त्याच्यानंतर मी इथं ते कीर्तनाच्या दृष्टीने तयारी करून आलो. तेव्हा तुम्हाला वाटलं बरं, सगळेच प्राचार्य आमचे सगळेच म्हणायला लागले की 1 नंबर असं असावं, असं असावं. का? तुम्ही पण तो अभ्यास करा. हीच तळमळ आहे की आम्ही नाही, आता आम्ही आता रस्त्यावरचे बोर्ड झालेले आहेत, बरोबर आहे की नाही? रस्त्यावरचा बोर्ड सांगतो हे गाव इथून इतक्या लागेल, जायचं कुणाला जायचं असतं बोर्डला? बोर्ड कधी जात नाही, गुरुदेव त्यांचं थांबलेले असतात, तुम्हाला जायचं असतं, लक्षात ठेवा. आणि मंदिर पुढे आहे, कुणाला जायचे मंदिराकडे? तुम्हाला जायचं, त्या बोर्डला जायचं, बोर्ड तिथंच असतो. तुमची प्रगती करण्यासाठी तुमचा विश्वास पाहिजे, गुरुवर श्रद्धा पाहिजे, त्या ठिकाणी तत्परता पाहिजे, इंद्रियावर संयम पाहिजे. तुम्ही सुद्धा काही गोष्टीचा त्याग करा. मी म्हणत नाही उपाशी राहा, तुम्ही खा थोडं, पण तुम्हाला ज्या वेळी वाटतंय ना आता परीक्षा आहेत आपल्या, तेव्हापासून अभ्यासाला लागा आणि जेवण थोडं मापात ठेवा. ह्या गोष्टी ज्या काही असतात ह्या आपल्याला जर आपल्या आकलनात आल्या, तुम्ही अभ्यास जास्त करणार आणि आजपासूनच कामाला लागणार. तर मला ही मालिका पाहिजे, मला ती टी व्ही पाहिजे, मला हे व्हॉट्सअप, पण मला ते फेसबुकवर आईवडिला फसून पाहायचं, असं होऊन अभ्यास होत नाही. तुमची तपश्चर्या कमी पडणार. लक्षात आलं का? हे पथ्य प्रत्येक विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पाळले तर सर्वच यशस्वी होतील, असे श्री ज्ञानेश्वर महाराज ग्वाही देतात. ते ज्ञान पैगा बरवे. आता ते म्हणजे कोणतं? अध्यात्माचं ज्ञान म्हटलं. अहम ब्रह्म अस्मि प्रज्ञानम ब्रह्म तत्वमसि आयाम आत्मब्रह्म. मी ब्रह्म आहे, तू ब्रह्म आहे, सर्व जग ब्रह्म आहे, हे जे आहे ते ज्ञान. कुणाचं? संत महात्म्याने दिलेलं वेदांचं. जरी मनी अज्ञान आहे, ते मनात आलं किंवा आमच्या जवळ आलं तरी संता या बाजावे. संत म्हणजे ज्याच्या वृत्ती शांत झाली, ज्याचे विकार गेलेले आहेत, जो निर्विकारी झालेला आहे, ज्यांनी साधना केली, तपश्चर्या केली, त्याला संत म्हणतात. अलग लक्षामध्ये जो लोकांना नम्र झालेला आहे, कुणालाही नमस्कार करतो, तरी संता म्हणजे अशा श्रेष्ठ पुरुषाला, सज्जन पुरुषाला, महापुरुषाला, आपल्या गुरुजनांना भाजावे. काय करायचं? सेवा करायची. कशी करायची? तात्पुरती, परीक्षापुरती, कॉपीपुरती नाही. सर तुम्ही लय भारी, तुम्ही लय बोलता, मस्त तुम्ही सर लय हे करता हो, शिकवता आम्हाला चांगलं, का? परीक्षा घेऊन. तसं नाही, सर्वस्वी आणि संपूर्ण जीवन आपण त्यांना आपलं काय केलं पाहिजे? अर्पण केलं पाहिजे, वाहिलं पाहिजे. ही ज्यावेळी आपल्याकडे भूमिका येईल ना, त्यावेळी आपण काय म्हटलं पाहिजे? सर्वस्वी त्यांच्यावर अर्पण केलं पाहिजे. तुमच्यामुळं, तुमचा कुठं नंबर आला तर तुम्ही कुणाचं नाव घेतलं पाहिजे? तुमचं स्वतःचं का? नाही. तुम्ही अगोदर तुमच्या प्राचार्य साहेबांचं, पानसरे सरांचं नाव घेतलं पाहिजे, बरकडे सरांचं नाव घेतलं पाहिजे, नारकडे सरांचं नाव घेतलं पाहिजे. जे सर्व आहेत सर लोक, त्यांचं नाव घेतलं पाहिजे आणि त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे. ऐकलं तर जीवनात तुम्हाला कमी पडत नाही. एकच वेळी सांगतो, तरी अवधान वेळ तिचे आणि सर्व सुखासी पात्र व्हायचे, हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड काय माऊली म्हणतात. हे बघा, तुम्हाला एकदा जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं ना, आयुष्यभर ऐकायचे, तुम्ही सर्व सुखच तुम्हाला प्राप्त होणार, देवाची प्राप्ती होणार, तुम्ही पास होणार, तुम्ही यशस्वी होणार, तुम्ही अभ्यासू होणार आणि एक दिवस तुम्ही आमच्याही पुढे येऊन आम्ही तुमचं कौतुक करणार. आलं का लक्षात?
तुम्ही कमी नाही, तुम्ही खाली बसले असं समजायचं काम नाही, तुम्ही सुद्धा तेवढ्या मोठ्या योग्यतेचे, कारण तुम्ही काय, हे ब्रह्माचं ज्ञान, हे ज्ञानेश्वरीचं ज्ञान किंवा ईश्वरी ज्ञानाची जी ईश्वरी आहे, जिच्यामध्ये ईश्वरी ज्ञान साठवले ती ज्ञानेश्वरी. अलग लक्षामध्ये सर्व भावांनी मात्र सेवा केली पाहिजे. तेथे ज्ञानाचा पुरवठा भरपूर साठा आहे, तेथे सेवा हा दारवंटा. बघा, ते स्वाधीनकरी सुबटा ओळखोनी, ते गुरुदेव काय करतात, त्याने असं म्हटलेले की लवून जायचं, श्रद्धावान लभते ज्ञान. नमस्कार ऐकलं का, तिथं काय केलं पाहिजे, जर एखादं म्हटलं मला ज्ञान पाहिजे, मला मंदिरात जायचंय, पण मी वाकत नाही पुन्हा पुढं कवाच. आता शंकराचं मंदिर आहे, मंदिर छोटे, सिद्धेश्वराच्या मंदिरात जर म्हटलं एखादा मला एकदम असं जायचं ताईट होऊन वाकायचं नाही, जाता येईल का त्याला, नाही जाता येणार. काय होईल, दरवाज्यातून एक पहिली गोष्ट आत गेलं पाहिजे, सेवेच्या अभ्यासाच्या मार्गाने आत गेलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट तिथे गेल्यावर वाकलं पाहिजे. देवाच्या पुढं का माहिती आहे तुम्हाला, त्याच्याकडे नम्रते, त्यांनी सर्व आकुंचन होतं, सर्व अभिमान अहंकार टाकून देतं, एकदम नम्र होतं. म्हणून देवाच्या दारात गेल्याबरोबर आपल्याला आठवण आली पाहिजे, तू किती हुशार असेल, मोठा असेल तरी इथं आला की काय आहे, छोटा आहेस. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय ते स्वाधीन करेल, तिथे सेवा नाही. तुम्ही म्हटले एखादा म्हणला मी जाईन हॉलमधून पलीकडे, कसा जाईल, सरळ दरवाजा तो म्हणला जाईन मी, मग भिंतीवर डोकं फोडून घेशील. काय करशील, भिंतीवर डोकं फोडून घेशील, फुटणार का नाही डोकं, कुठून जायला पाहिजे, मग दरवाज्यातूनच जायला पाहिजे ना. मग सेवा हा दारवंटा. रस्ता कशाचा आहे, आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी सेवेचा आहे, नम्रतेचा आहे. तरी तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे आणि अगर्थ करावे दास, म्हणून त्यांनी म्हटले तनु शरीराने, मनाने आणि जीवानी सर्वस्व काय केलं पाहिजे, त्याला दान केलं पाहिजे, त्याचा अधिकार त्याला दिला पाहिजे. हे गुरुदेवा तुमचं कल्याण कर, मला सर्व शिकव, तुमच्या जीवनात काहीच कमी पडणार नाही. निसंकोचपणे तुम्ही सरांना विचारता, सर मला एक कळत नाही, स्टेप सांगा, सर पुन्हा तुम्हाला सांगतील त्या ठिकाणी. आणि अगर्वता म्हणजे सर्व गर्व अहंकार सोडून देऊन त्या ठिकाणी नम्रपणे सेवा केली पाहिजे. लक्षात ठेवा, ज्याला ज्ञान पाहिजे त्यांनी या वाटेनेच गेलं पाहिजे, नाही तर मधून गेलं, मी सांगितलं आडमुटपणाने गेली की डोके फोडून घेतल्याशिवाय राहणार नाही. त्या मुली म्हणल्या मी आत्ता दरवाजातून बाहेर जाईल, खिडकीतून जाईल, आणि डोकं फोडा, आम्हाला काय करायचं, दरवाजा उघडा झाल्यावर गेलं पाहिजे. तू पण मला नाही, मला इकडून जायचं, जमेल का नाही, जिथे दार आहे, जिथं सेवा आहे तिथून गेलं पाहिजे. मग अपेक्षित जे आपुले, मग तुमची जी जी इच्छा असेल, बघा कशी छान म्हटले मागे मावली, तुम्हाला जी जी इच्छा असेल ना ते सांगती पुसलो, जेणे अंतकरण बोधले संकल्प नाही. आता तुम्ही जे माझं अपेक्षित आहे हे गुरुदेवा तुम्ही देणार आहे. पुन्हा तुम्हाला मागची पाच जणांची आठवण आहे की जो जे वांचील तो ते लावो प्राणीचा अलग लक्षामध्ये. आणि गुरुची ही जी लक्षणं आहे, आचार विचार संपन्नता, आपण सगळेच आज अतिशय सुभाष महाराज गेटे यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे, अतिशय छान ओव्या केलेल्या आहेत. पण आता मला सांगायचं हे कशासाठी सांगितलं मी तुम्हाला, तुमच्या जीवनामध्ये हे आलं पाहिजे, तुम्ही त्याचा आचरण केलं पाहिजे, तुम्ही तसं वर्तन केलं पाहिजे. तोंडातून वाईट शब्द येत असतील, अश्लील शब्द ते टाळले पाहिजे, शिव्या टाळल्या पाहिजे, दुसऱ्याला नाव ठेवणं टाळलं पाहिजे, कुणाला कमी लेखणं टाळलं पाहिजे, कुणाच्या व्यंगावर बोलता कामा नये. आणि मग जर तुम्ही असे सर्व केलं तर माऊली सांगतात, काय सांगतात की तनुमने जीवस. आता गुरु हा आता एवढा मोठा आहे, महान आहे की तुमच्याही जीवनामध्ये आपणासारखे करती तात्काळ नाही, काळ वेळ द्यायला लागेल. किंवा श्री गुरु सारखा असता पाठी रखा इतराची आता गरज नाही मला राहील. राजाची कालता काय भीक मागे, राजाची बायको कधीच भीक मागत नाही का, मागती. मुख्यमंत्र्याची बायको जाती काही भीक मागायला नाही जाणार का, कमी का काय त्याला, त्याच्या सेवकाला भरपूर त्याला काय. तसं तुम्ही राजा आहात, मी तुमचा शिष्य आहे, मी तुमचा सेवक आहे, तुम्ही माझे मालक आहात. हे गुरुदेवा, हे स्वामी, आता मला तुमचं ज्ञान द्या, तुमच्यासारखा अधिकार द्या, योग्यता द्या. आणि म्हणून आपले गुरुदेव, आपले शिक्षक, आपले टीचर आपल्याला काय करतात, ज्ञान देतात. आणि म्हणून या ठिकाणी बरेच घटक आपल्या लक्षात आलेले आहेत. अतिशय अभ्यासक्रमही छान आहे. या ठिकाणी राजा शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य माननीय पानसरे सर, त्याचबरोबर आपले आदरणीय बरकडे सर, अजून नारखडे सर असतात, त्याचबरोबर तुमचे बाकी सर्व सर मंडळी किंवा युवराज आहे किंवा सगळेच एकूण सर्वजण आहेत. सर्व गुरुदेवांना तुम्ही मनोमन आज जरी गुरुपौर्णिमा असली तर आपण नमस्कार करायचा. आणि जी अडचणी बिनधास्तपणे निसंकोचपणे त्यांच्याकडे जायचं. का जायचं, कारण सांगतो. एखाद्या दिवशी ते कवळतील, ए लाईनमध्ये उभा राहायला नीट बस की, नीट बघ की इकडं, असं म्हणू शकतात. पण का म्हणतात,
जशी एखादी आई आपल्या मुलाला म्हणती, ए बाळा, अरे ऊन पडलंय, मातेला सूर्यालय, तू सावलीला ये खेळायला, तिथे खेळू नको. तो काय म्हणतो, आई शेजारचा पण खेळतोय ना. आई म्हणती, त्याला खेळू दे, तू सावलीला मर. आता मला सांग, मरायला तिकडे लवकर मरण का इकडे लवकर मरण? कुठे मरेल लवकर? उन्हात लवकर मरण का नाही? पण आई का म्हणती, तू सावलीला मर. याचा अर्थ उलटा काय माहितीये का? शिवी जरी असली तरी ती उभी, तो आशीर्वाद आहे आईचा. बाळा, त्याला खेळू दे खेळायचे, पण तू सावलीला नको, उन्हात नको थांबूस, तेव्हा तू कुठे ये, सावलीला ये. म्हणून तिला रागून काय म्हणालं, तू मर. मर म्हणल्याचा अर्थ मरण होत नाही, लक्षात घ्या. आपण समजून घेतलं पाहिजे. ऐकलं का? आपलं कल्याण व्हावं, आपला अभ्यास चांगला व्हावा, आपल्याला चांगलं मार्क मिळावं, आपलं कल्याण व्हावं, आपलं नाव काढावं आपल्या विद्यार्थ्यांनी, हीच आमच्या गुरुजनांची भावना असते. म्हणून आपला वेळ या ठिकाणी संपलेला आहे. पुन्हा एकदा आपण सर्वांनी मात्र आजच्या याच्यामधून विचार केला पाहिजे घरी जाऊस तर. ऐकलं का? आई वडिलांना पण सांगा. सरांनी असं सांगितले, गुरु कोणाला मानतात, गुरुची लक्षणं काय, शिष्याची लक्षणं काय, कळालं ना? काय काय? नमस्कार, सेवा, जिज्ञासा, श्रद्धा, तत्परता, इंद्रिये, संयम, तपश्चर्या, तेजस्विता, तपस्वी, हे घटक आपल्या जीवनात येऊ, एवढीच माऊली चरणी प्रार्थना करून आपण या ठिकाणी थांबू. या निमित्ताने आपण सर्वांनी चांगला अभ्यास करावा, आपल्या सर्वांना चांगले मार्क मिळावं, एवढीच माऊली चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा मला सरांनी या ठिकाणी बोलवलं, आज येण्याचा योग आला. तुमच्या पुढे व्यक्त होऊन, तुमच्यासारखाच मी विद्यार्थी आहे, पण मी शिकत आलो, अजूनही शिकतोय. तुमच्या माहितीसाठी सांगतो, असं तुम्ही शिकत राहू. मग CMA झालो, MPhil झालो, PhD झालो, नेट झालं, गृहमंत्री, काय शिक्षण मंत्री, सर्वांच्या हस्ते पुरस्कार मिळाले, कुलगुरूच्या हस्ते मिळाले, आदर्श शिक्षक मिळाले, जागतिक संघटनेकडून सर्व घरी गेले तेवढं कपाट भरलेलं आहे. आचार्यश्री सकट सर्व मिळालेलं आहे. पण हे जरी असं ते हे माझं नाही, माझ्या गुरुदेवांनी मला दिलेलं आहे. त्यांनी मला प्रेरणा प्रोत्साहन दिलं नसतं, माझं भरण पोषण झालं नसतं, हे शब्दाचं ज्ञान मला नसतं आलं तर त्यांच्याशिवाय. आणि म्हणून तुमच्याही जीवनामध्ये असं यावं, एक दिवस एवढीच प्रभूकडे, माऊलीकडे प्रार्थना करायचं ना आपण या ठिकाणी थांबायचं. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.